मॉर्निंग. आज दिनांक 15 एप्रिल 2026. आजचे आमचे वमन करते श्रीमती वैशालीताई थांडगे या पारनेर रोडनं मागील 7 दिवसापासून वाघोलीत आमच्याकडे ट्रीटमेंटसाठी आहेत. आणि त्यांनी कोविडच्या अगोदर एकदा पंचकर्म केलं होतं. त्यांना खरं तर आमवाताचा त्रास तेव्हा पण सुरू झाला होता. त्यानंतर त्यावेळेस आम्ही बस्ती दिला होता. बस्तीनंतर 5 वर्ष कुठलाही त्रास झालेला नाहीये. अगोदर 3-4 महिने ट्रीटमेंट दिली, त्यानंतर पण बस्तीनंतर एक 3-4 महिने ट्रीटमेंट सुरू होती. त्यानंतर 5 वर्ष कुठलाही रिलॅप्स नाही, पण 5 वर्षानंतर परत सुरुवात व्हायला लागली. त्यांनी आम्हाला परत संपर्क साधला आणि ट्रीटमेंट सुरू केली. आम्ही एक 15 दिवस अगोदर पाचन जे काही प्रिपरेशन्स लागतं वमनासाठी त्या गोष्टी तयार करून घेतल्या आणि आज वमन दिलं. वमनामध्ये इतका कफ पडला, म्हणजे जो आपण म्हणतो ना आमवात हा सांध्याचा आजार नसून तो एक रसदुष्टी म्हणजे धातूपैकी जे सप्तधातू आहेत आयुर्वेदाने सांगितलं, रस, रक्त, मांस, मेदा, अस्थि, मज्जा. सर्वात प्रथम जी रसदुष्टी होते त्यानंतर तो सांध्यामध्ये जाऊन स्टक होतो आणि सांधे दुखायला लागतात, स्टिफनेस येतो, सूज येते. या सगळे लक्षणे यामध्ये दिसतात. व्यवस्थित जर अॅक्यूट कंडिशन मध्ये पेशंट जर लवकर आले आपल्याकडे तर ते पूर्णतः त्या आमवातापासून रुग्णाला आपल्याला बरं करता येतं आणि जो काही पुढे भविष्यात होणारा त्रास आहे आमवाताचा तो पूर्णपणे बरा होतो. हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. ऍक्च्युअल डिटॉक्सिफिकेशन जे आहे ते म्हणजे वमन. वमनामध्ये सर्व प्रकारचं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि जे प्री वेडिंग आपल्याकडे सुरू आहे त्यामध्ये सुद्धा प्री वेडिंग मध्ये ॲज अ शोधनासाठी, शरीर शोधनासाठी वमन हे सर्वोत्तम शोधन आहे. त्यात दोन्ही जोडप्यांनी, नवदाम्पत्यानी खरं तर वमन आणि कुठलेही पंचकर्म करून घ्यावेत लग्नाच्या अगोदर. त्याची देव असे फायदे होतात की इन्फर्टिलिटी जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतात आणि जे काही बेबी होणार आहे तुमचं ते हेल्दी बेबी होतं. ह्या सगळ्यात चांगला फायदा आहे. तो म्हणजे संस्कारच आहे चांगल्या प्रकारे. गर्भसंस्कारातील एक भाग आहे तो प्री वेडिंग मध्ये हा करून घेतला तर सर्वांनी सर्वोत्तम शोधन होईल. धन्यवाद.